आसन आणा ना म्हटलं आसन आणलं रक्षावयावतार घेसी आपल्या पाडीसी भक्त जना आपल्या पाडीसी भक्त रक्षावयावतार घेसी आपल्या पाडीसी भक्त
धर्म रक्षा वया अवतार घेसे आपल्या पाडीसी भक्तजनाम अंबरीशीसाठी जन्म सोसेले दृष्ट निर्धारिले किती एक धन्य तुझे कृपा सिंधू म्हणतील आपला तू बोला साथ करे अंबरीशीसाठी जन्म सोसेले दृष्ट निर्धारिले किती एक तुका म्हणे तुझा वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझा वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू अंबरीशीसाठी जन्म सोसिले दृष्ट निर्धारिले किती एक पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचे मस्तक हे पायावरी 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 वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाडीचे भक्तजना अंबरीची साठी जन्म सोचिले दृष्ट निर्धारिले किती एक अकारण करुणा वृणालय रुक्मिणी प्राण भगवत असेल भगवान पांडुरंगाच्या असीम कृपेद्वारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती पिठाश्वर योगेश्वर माऊली ज्ञानोपाराया अखिल विश्वाचे प्राण जगद्गुरु तुकोपराया शांती ब्रह्मन एकनाथ महाराज भक्ती प्रेम मूर्ती नामदेव महाराज यांच्या या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हा सेवेला घेतलेला चार चरणाचा जगद्गुरु तुकोपराया यांच्या गाथेतील हा रामनवमीच्या या प्रसंगाला आयोजित केला गेलेला आहे तर विठाला अभंग चार चरणाचा आहे महाराजांच्या गाथेतील आहे 3037 नंबरचा हा अभंग आहे धर्म रक्षावया अवतार घ्यायची तुम्हाला याचा मी भावार्थ सांगून देतो धर्म रक्षावया अवतार घेसी धर्माचं पालन करण्यासाठी नाही का धर्माचं रक्षण करण्यासाठी इथं अवतार भगवंताचा होत असतो नाही का आणि
धर्मरक्षावा अवतारकीचे आपल्या पाळीशी भक्तजना म्हणजे भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि अंबरीशीसाठी अंबरीशासाठी अवतार घेतलेला आहे नाही का. त्यांच्यासाठी 10 जन्म त्यांनी घेतलेले आहेत भक्तांच्या रक्षणासाठी. आणि धन्य तुझी कृपा सिंधू म्हणतीला, तुला सर्व कृपा सिंधू आहेस कारण तू अनाथांचा नाथ आहेस. अशा प्रकारे कृपा सिंधू आहेस. कारण का कृपा सिंधू आहे? आपुला बोल साच करी, तू आपला बोल तू सत्य करून दाखवतोस नाही का. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, तुकाराम महाराज म्हणतात असे काही पुराणांनी वर्णन केलेलं आहे नाही का. पुराणांनी वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. आणि असा तू नारायण आहेस, तू दया आहे, सिंधूचा सागर आहेस, दयेचा सागर आहेस. 2 चरणामध्ये सागर म्हणून हा शब्द आलेला आहे. पहिल्या 3ऱ्या चरणामध्ये आलेला आहे कृपा काय आलाय? कृपा सिंधू आलाय. आणि शेवटच्या चरणामध्ये आलेला आहे दया सिंधू आलेला आहे. म्हणजे कृपेचाही सागर आहेस तू, सिंधू म्हणजे सागर, आणि दयेचाही सागर आहेस तू. म्हणून भक्तांच्या साठी तू अवतार घेशील नाही का. आपल्या पाळीशी भक्तजना विठाला विठाला पर्याय द्यायचा हा एक नियम असतो. आमचे हरिभक्त परायण पहाडे भाऊ यांनी फोन केला. माझं याच्या 2-3 वर्षाच्या अगोदरच इथं कीर्तन आयोजित केल्या गेलेलं होतं आणि पत्रिका वगैरे सर्व छापलेल्या होत्या. उद्याला कीर्तन असा, आजच लॉकडाऊन लागला. विठाला 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 2-3 कीर्तन लॉकडाऊन मध्ये गेले महाराज नाही का. मग आता लॉकडाऊन संपलं. आता पुनश्च त्यांनी मला फोन केला का महाराज आपली तारीख, मी म्हटलं कटली नाही अजूनही, असेल तर सेवेला मी हजर राहतो. आणि त्यांचं माझं बोलणं झालं आणि सेवेला मी होकार दिला. तसं जर पाहिला तर माझा पर्याय असा आहे, माझं प्रॉपर दर्यापूर, गाडगे बाबांचं गाव. गाडगे बाबांचं नाव कोण ऐकलं नाही असं एकही नाही. गाडगे बाबांच्या गावाशेजारी माझं 2 किलोमीटरवर गाव आहे कोळंबी म्हणून. आणि इकडे मी पोटा पाण्यासाठी समजा नोकरीसाठी इकडे आलोय. 27-28 वर्ष झाले आणि सेवे, आणि ही पण मी सेवा या माध्यमातून करतोय. विठाला विठाला काहीतरी पर्याय म्हणजे अपरिहार्य कारणामुळे वेळ झालेला आहे सेवेला. कारण हा खेळ नाही रे एकट्याचा खेळ नाही दादा. हा सर्वांना, यांना फोन करा, त्यांना फोन, आता गायकांना फोन, गायकवाल्यांना फोन केला तर मग तब्बलकार मागं राहते, आपला मृदंगकार मागं राहते, मृदंगाला का चोपदार मागं राहते. अशा प्रकारे जुळवाजुळव करायला लागते दादा. तेव्हा कुठं हा खेळ इथं मांडावा लागतो नाही का. असो तर धर्म रक्षाव्या अवतार घ्यायची. धर्माचं रक्षण करण्यासाठी दादा प्रत्यक्ष भगवंताने अवतार धारण केलेला आहे. परंतु या कलियुगामध्ये असं आहे माहित आहे का, हा कलियुग असा आहे का या कलियुगामध्ये भक्तीचं स्वरूप फार कमी झालं, छोटंसं सीमित झालेलं आहे नाही का. आणि त्यातल्या त्यात आपल्या या हिंदू धर्मामध्ये तर फारच छोटं झालेलं आहे. मला सांगायचं एक आहे याच्यातून का आपल्यामधून भक्ती ऱ्हास होत आहे दिवसेंदिवस नाही का. ज्याच्यासाठी मनुष्य इथं येतो, ज्यासाठी इथं यावं लागते ते विसरून जातो आणि भलत्याच काबाळ कष्ट करत राहतो नाही का. आपण इथं कशासाठी आलो हे विसरून जातो. अहो नवे लोक तर म्हणतात देव हायच नाही. आता काय बोलावं त्यांच्यासोबत, देव हायच नाही म्हणतात. आता त्यांना देव दाखवायचा कुठं? अरे तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं. अरे देव आला पाहायला असेल, जायचं असेल ना, तुकाराम महाराज म्हणतात प्रमाण आहे त्यांचं, देव पावयासी केलो देवच होऊन या ठेवलो. दादा देव दिसत नसते, देव दिसण्याची ही क्रिया नाही आहे. आपल्याकडे ते चक्षु नाही आहेत नाही का. आपल्या धर्मामध्ये तर 80% लोक देव हाय नाहीचीच परिभाषा करतात दादा.
नाही का? 80% लोक. मला सांगा, इस्लाम धर्म आहे, इस्लाम धर्मामध्ये मला एक तरी शोधून आणून द्या जो कुराणांना अल्लाला मानत नसल. असा एक मला दाखवून द्या, मी त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस देतो. विठ्ठल आपण आपल्या धर्मापासून कोसो दूर गेलेलो आहोत. आपण कोसो दूर गेलेलो आहोत. जवळ नाही आहो आपण. जवळ येण्यासाठी हे आयोजन असतात दादा. हे आयोजन आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला करून ठेवलेले आहे. गाथा लिहिला. महाराज गाथा कशासाठी लिहिला सांगा? कशासाठी लिहिला बरं? गाथा कोणासाठी लिहिला? गाथा त्यांच्यासाठी लिहिला, या भणकलेल्या समाजाचा हा माथा जाग्यावर येण्यासाठी गाथा लिहिला दादा. परंतु या लोकांनी उलट केलं. गाथा तसाच ठेवला, माथा खराब केला. विठ्ठल विठ्ठल देव हाय नाहीची परिभाषा करतात. आम्ही म्हणतो देव कुठे नाही आहे, आम्हाला सांगा ना दादा, कुठे नाही आहे देव? अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. अरे प्रतिमा सुद्धा देव आहे. प्रतिमा सुद्धा देव आहे. देव आहे कुठे नाही? तुम्ही जिथं म्हणता अणु रेणू तुकडा तुका आकाश एवढा, तो अणुपेक्षाही लहान आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात आकाशापेक्षाही मोठा आहे. नाही का? तो कुठे नाही? हरीची या दासा हरिदाई दिशा, भाव जैसा तैसा हरी एक. जैसा तसा त्याचा भाव असेल दादा, तसा त्याला भगवंत आहे. नाही का? तो कुठेही आहे. नाही का? हरीची या दासा हरिदाई दिशा, तो हरीच्या दासांना 10 दिशामध्ये आहे. असं एकही ठिकाण नाही का त्याचं अस्तित्व नाही. तो दगडामध्ये सुद्धा आहे. पण दगडामध्ये केव्हा मिळेल तुम्हाला? दगडात केव्हा मिळेल? दगडामध्ये केव्हा? भाव धरी तया तारील पाषाण. दगडात केव्हा मिळेल तुम्हाला? भाव जेव्हा धरसाल तुम्ही, तेव्हा पाषाण म्हणजे गोटा दगड, तो सुद्धा तुम्हाला पाहू शकते. तुमचा विश्वास नाही, विश्वास तुमचा नसेल तर तुमचे चतुर्भुज परमात्मा तुमच्या सानिध्यामध्ये साक्षात उभा आहे. परंतु तुमचा विश्वास नाही तर तो भगवंतही तुम्हाला तुमचा नसणार. विठ्ठल चराचरामध्ये व्याप्त आहे तो. आपल्याला सांगावं लागते कुठं आहे तर. नाही का? चराचरामध्ये आहे. अरे वृक्षाची ही पानं हाले ज्याची सत्ता राहिली, अहंता मग कोठे. नाही का? झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय नाही दादा. झाडाचं पान जे हालते ना, त्याच्या सत्तेशिवाय नाही हालत. नाही का? मला सांगा, तुम्ही साधं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही त्याचं अस्तित्व आहे नाही म्हणता. त्याचं अस्तित्व कागाची या विष्टे, लक्षात ठेवा, कागाची या विष्टे जन्म पिंपळासी, जीवन तयाशी कोण घाली. कागा, काग म्हणजे कावडा. कावड्याच्या विष्टेतून पिंपळाचा जन्म होतो दादा. असं मला कोणी दाखवून द्या का पिंपळाच्या झाडाखाली असंख्य बीज असते, पण त्या झाडाखाली पिंपळ उगवला म्हणून दाखवून द्या मला कोणी. पिंपळ उगवल्या जाणार नाही. काग म्हणजे कावळ्याच्या विष्टेमधून कावळा ते खाते फळं, दूर कुठेही निघून जातो आणि तिथं विष्ठा केली, तिथं तरी झाड निर्माण होते. मला सांगा, 7 मजली बिल्डिंग आहे. तो कावडा तिथं जाऊन बसला आणि त्यानं विष्ठा केली. त्या 7 मजली बिल्डिंगवर पिंपळाचं किंवा वडाचं झाड निघते. पाहिलं ना तुम्ही? निघते ना. मग कागाची या विष्ठे जन्म पिंपळाशी, कागाच्या विष्ठेतून जन्म पिंपळाशी आहे. नाही का? मग फुटाची तरुवर उष्ण काळा माझी, जीवन तयाशी कोण झाली. फुटाची तरुवर उष्ण काळा माझी. उष्ण काळामध्ये तरुवर म्हणजे झाडांना पालवी फुटते. त्या पिंपळाला 7 मजली बिल्डिंगवर पिंपळाला पालवी फुटते उन्हाळ्यामध्ये दादा. लक्षात ठेवा. तुम्ही अस्तित्व आहे नाही म्हणता देवाचं. 7 मजल्यावर त्याचं पिंपळाला पालव्या फुटत उन्हाळ्यामध्ये. जीवन तयाशी कोण घाली. तिथं जीवन म्हणजे पाणी कोण देते. तिथं 7 मजल्यावर तिथं पाणी असते का? आहे काय पाणी तिथं? मग त्याला पाणी कोण देतो हे आपल्याला कळलं पाहिजे. अरे तो सर्व जीवाचा सांभाळ करतो. एकही असा या भूतलावर नाही का त्याचा तो सांभाळ करणार नाही म्हणून. अहो, तुम्हाला एक दृष्टांत देतोय मी. देव काय करत नाही? कोणाचं पोषण करत नाही, सर्वांचं पोषण करते. तर काय झालं?
एक दोन चिमणीचे पिलं होते. ते चिमणीचे पिलं एका कोचुंद्यामध्ये होते आणि त्या कोचुंद्यामधून काय झालं माहिती आहे का, ते चिमणी उडून गेली, आलीच नाही. आई बाबांची वाट बघता बघता ते पिलं दोनही खाली पडले. आता खाली पडल्यानंतर त्यांना चारा कोण घालणार, त्यांचे आई वडील जाग्यावर नाहीत, तर ते चारा कोण घालणार, म्हणून ते दोन्ही चिमणीचे पिलं त्या याच्यातून पडल्यानंतर भुकेनं व्याकुळ झाले, मरणार. लक्षात ठेवा, मरणार. तेवढ्यामध्ये काय झालं माहित आहे का, एक दोन माश्या आल्या, माश्या. लक्षात ठेवा, हे मी माझ्या जवळचं सांगत नाही, याच्यावर पुरावा देतो तुम्हाला. दोन माश्या आल्या, त्या माश्या भांडत 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 दोनही, एक याच्या तोंडामध्ये गेली, दुसरी याच्या तोंडामध्ये गेली, आणि दोघांचंही पोषण झालं, जीवन जगलं त्याचं. विठ्ठल मला सांगा, त्याचं पोषण झालं हे मी म्हणत नाही, कारण जो अन्न देतो उदराशी शरीर पोसावे लागे त्याशी, शरीर ज्यानं उदराला दिलं तर त्याला मनुका महाराज म्हणतात. अजगर करे ना चाकरी, अजगर करे ना चाकरी, पंछी करे ना काम. मला सांगा, ते पक्षी जे दोन होते पिलं, ते गेलते का काम करायला, कुठं गेले होते का? अजगर करे ना चाकरी, पंछी करे ना काम, दास मनु का यू कहे सबका दाता राम. विठ्ठल विठ्ठल पिलं गेले होते का कोणाचं काम करायला? जाग्यावर भेटलं दादा, जाग्यावर, मजाक नाही. अरे ज्यानं अनुभवलेलं असेल तो एकही जीवाला उपाशी ठेवत नाही. जोपर्यंत तो जेवण करत नाही, प्रत्येक जीव जगातला, तोपर्यंत भगवंत एक घास घेत नाही. अशातला एक प्रकार घडलेला आहे. भगवंतानं असा घास घेतला, लक्ष्मी माता आणि भगवंत जेवण करत होते, आणि असं बिलकुल असा घास घ्यावा, असा तोंडामध्ये टाकत, तेवढ्यामध्ये भगवंताने तो घास खाली ठेवला. भगवंताने घास खाली ठेवला दादा, लक्षात ठेवा. माता म्हणतात, लक्ष्मी माता, का काय झालं? नाही म्हणे, एक जीव उपाशी राहिला, एक जीव उपाशी राहिला तुम नाही, त्याचं जोपर्यंत पोषण होत नाही तोपर्यंत मी घास खाणार नाही. गेले तिथून निघून, त्याचं पोषण झालं. बरं, आज तुम्ही एक जीव उपाशी, उद्या 5 जीव उपाशी राहतील, अशी माता लक्ष्मी माता म्हणते. बरं, दुसऱ्या दिवस उजाडला, हिनं काय केलं, 5 मुंग्या एका डबीमध्ये कोंडून ठेवले दादा, 5 मुंग्या. आणि भगवंताला जेवण वाढलेलं आहे, भगवंत जेवण करत आहे, आणि माता म्हणते, लक्ष्मी माता, अहो काल एक जीव उपाशी होता, तुम्ही निघून गेलात, पण तो आज 5 जीव उपाशी आहेत ना, त्याचं काय? हो का म्हणे, कुठं आहे? हे पहा म्हणे, दाखवतो. तिनं डबी काढली, आणि डबी काढल्याबरोबर पाहतो तिच्यामध्ये 5 मुंग्या 5 तांदळाचे दाणे खात होते. विठ्ठल म्हणण्याचं तात्पर्य असं आहे दादा, जो जीव ज्यानं जन्मी घातला ना, तो त्याचं पोषण बरोबर करतो. काही कुठं जायची गरज नाही, काही नाही का. म्हणून त्याची म्हणजे त्याची चिंता सर्व त्याला आहे. तुमची चिंता त्याची, तुमची चिंता करणारा कोण आहे? तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती तो लक्ष्मीचा पाहत असे. विठ्ठल विठ्ठल म्हणून धर्माचं रक्षण करण्यासाठी या भूतलावर भगवंताला अवतार घ्यावा लागतो. भगवंताचा अवतार होतो दादा, लक्षात ठेवा. भगवंताचा अवतार होतो, संतांचं प्राकट्य होत असतो, संतांचं प्राकट्य होतो, आणि मनुष्याचा जन्म होतो. काय होतो? भगवंताला बोलवावं लागते, नाही का. भगवंताला बोलवावं लागते, बोलावल्याशिवाय येत नाही. आणि संत हे येतच असतात. संतांना हे जगाच्या उद्धारण करण्यासाठी येत असतात, नाही का. अवतार तुम्हा दया करो, 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 अवतार तुम्हा दया करो. उद्धार
हा अवतार तुमच्यासाठी धारण केला. उद्धारा या जड जीवा, या जड जीवांचं उद्धारण करण्यासाठी संतांचं काय होते, प्राकट्य होतं. आपल्याला मात्र यावंच लागते, नाही का? आपल्याला यावंच लागते, भगवंताला बोलवावं लागते. संत जगाचं उद्धारण करण्यासाठी येतात आणि आपला हा जीव आहे, आपल्याला यावंच लागते. विठ्ठल विठ्ठल कृपा करून एक फक्त मी विनंती करतो तुम्हाला, इथं एक घड्याळ आणून ठेवा. कारण जन्म हा बरोबर 12 वाजता व्हायला पाहिजे. 1 मिनिट इकडे नाही ना 1 मिनिट तिकडे नाही. कारण घड्याळ जर असली तर मी घड्याळ प्रमाणात चालेल इथं जा. आता माझ्याजवळ घड्याळ नाही, इथं मोठी घड्याळ असेल तर एक घड्याळ आणून ठेवा इथं. ठेवलं विठ्ठल म्हणून काय घड्याळ असली तर मग घड्याळकडे पाहता पाहता मी माझं बरोबर, कारण बाकीच्या कीर्तनांमध्ये काही फरक पडत नाही, पण या कीर्तनाला मोठा फरक पडतो. 12 म्हणजे 12, 1 मिनिट इकडे नाही 1 मिनिट तिकडे नाही. विठ्ठल 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 म्हणून वेळ जास्त झालेली आहे, आपल्याजवळ फक्त 1 घंटा आहे, त्यामध्ये आपल्याला सर्वच करायचं आहे. म्हणून हा जो अभंग तुमच्या सेवेसाठी घेतलेला आहे, नाही का, अभंग घेतलेला आहे तुमच्या सेवेसाठी. धर्म रक्षा वया अवतार घेसी, आपल्या पाडीशी भक्तांचं रक्षण करण्यासाठी त्याला अवतार घ्यावा लागतो, नाही का? अंबरीशीसाठी 10 अवतार घ्यावे लागले. आता मी त्याच्यामध्ये पुराणात शिरणार नाही, कसे घ्यावे लागले, काय घ्यावं लागले. आपल्याजवळ वेळ फार कमी आहे, म्हणून धावतं वर्णन घेतो मी अभंगाचं आणि आपल्या विषयावर येतो. अंबरीशीसाठी 10 अवतार धारण करावं लागले, नाही का? 10 अवतार घेतले त्यांनी. मग असा तो ज्याच्यासाठी 10 अवतार घ्यावे लागले, असा तो काय आहे, कृपा सिंधू आहे, नाही का? म्हणून तुझं कृपा सिंधू म्हणत दिलं आणि आपला तू बोल सत्य करून घेतोस असं. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुझं थोडं वर्णन हे पूर्ण पुराणाचं वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराण, सर्व पुराणांनी तुझं वर्णन केलेलं आहे. आणि असा तू दया सिंधू आहे दादा. विठ्ठल 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 हॅलो बाबू, याचा आवाज वाढून दे थोडासा. विठ्ठल 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 विठो बारक माये, 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 धावतं वर्णन आपण अभंगाचं केलेलं आहे. कारण आपल्या समोर नाही का रात्र थोडी आहे, सुंग फार आहे. म्हणून भाऊ याचा आवाज थोडासा विकू दे याला. विठ्ठल 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 आता आपल्याला हा ठीक आहे, आपल्याला भगवंताचा आजचं प्राकट्यकरण आहे. आपला आजचा अवतार दिवस आहे, भगवंताचा अवतार दिवस आहे. म्हणून अवतार हा कुठून आलेला हा, बस अवतार आहे कुठून निर्माण झालेली आहे, त्यांचा वंश कुठून आहे, कधी न ऐकलेलं पुढं तुम्हाला मी आज सांगून जातोय. विठ्ठल 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 तुम्ही फक्त रघुराजापासूनच फक्त ऐकलेलं असेल, रघुराजापासून. अशा भगवंताचा रामाचा जन्म झाला आहे, त्याच्यात 27 पिढ्या, मेन ज्या पिढ्या 27, आपला 27 ते 67 असं सुरुवात आणतोय तुमच्यासाठी. आता प्रथम तर या भूतलावर ज्याचा जन्म झाला
तो अजन्म्यापासून ज्याचा जन्म झाला तो अजन्मा आहे भगवान विष्णू पासून पहा, लक्षात ठेवा, भगवान विष्णू पासून ब्रह्माजीचा नाही का अवतरण झालं, ब्रह्माजीचा जन्म झाला नाही का, ब्रह्माजी पासून 10 मुलं जन्माला घेतले, ब्रह्माजी पासून सृष्टी निर्माण करण्यासाठी 10 जणांचा जन्म झालेला आहे. त्यापैकी 7व्या नंबरचे जे मरीची ऋषी आहेत, सप्तऋषीपैकी 7व्या नंबरचे मरीची ऋषी. मरीची नंतर काय झालं माहित आहे का, मरीची हे महान तपस्वी योगी असे ऋषी होते ज्यांची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली. ब्रह्मदेवापासून उत्पत्ती झाल्यानंतर त्यांचा विवाह झाला नव्हता. हा जो प्रसंग येतो, जो दक्ष आहे, कोणाचा 10व्या नंबरचा हा पुत्र सुद्धा कोणाचा, हा ब्रह्मदेवाचाच पुत्र आहे, मानसपुत्र, अंगठ्यातून जन्म झालेला आहे. यांना नारद मुनी सुद्धा त्यांचा मानसपुत्र आहे, त्यांना मरीची ऋषीकडे पाठवलं, जा त्यांना विवाह करायला लावा. पण तिथं गेल्यानंतर ते म्हणतात मला विवाह करायची गरज काय, मी मुलं तसंच माझ्या योग साधनेतून निर्माण करतो. म्हणून त्यांच्या योग साधनेतून जन्माले आलेला मानसपुत्र आहे कश्यप. कोण आहे, कश्यप आहे. कश्यपाची 2 संतान आहेत दादा, एक वैवस्त आहे आणि एक विवस्वत आहे. विवस्वता म्हणजे सूर्य म्हणतात, तुम्हाला याच्यामध्ये कळून येईल. त्याला सूर्यवंशी काय म्हणतात, त्याला इक्ष्वाकु कुळामध्ये काय जन्म घेतला त्याला रघुवंशी काय म्हणतात, याचं सर्व कुळ तुमच्या समोर येईल आता. आणि कश्यपांचे 2 मुलं आहेत, वैवस्ता आणि विवस्वता. आणि विवस्वान याला सूर्यदेव म्हणतो आपण नाही का, सूर्यदेव म्हणून आपण म्हणतो सूर्यवंशी रघुनंदन, वानर सेना हो घेऊन सागर पाशाने बांधिलं नाही का, उद्धारिले राक्षसांचा उद्धार करण्यासाठी नाही का, सूर्यवंशी रघुनंदन, सूर्य वंशामध्ये जन्म झालेला आहे हा रघुनंदन असं म्हटलेलं आहे समोर नाही का. म्हणून ह्याचे प्रमाण दिलेले आहेत तुम्हाला, एक प्रमाण सांगतोय तुम्हाला. सूर्य, आवाज फक्त कमी करा. विठाला 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 हो, आवाज कमी करा ना दादा, कृपया शांतता ठेवा. हे कार्य नंतरही होते ना, म्हणून नंतर तुम्हाला 5 मिनिटं देतो ना मी. कश्यपापासून विवस्वान वैवस्त, त्यांच्यापासून सूर्यदेव जन्माला आले. सूर्यदेवाचा पुत्र कोण आहे, सूर्यदेवाचा पुत्र आहे मनु. मनु हा प्रथम राजा या सृष्टीमधला. लक्षात घ्या, कधी न ऐकलेलो कोण आहे, कधी भागवतातही सांगितलं नाही. मनु हा प्रथम राजा आहे मानव सृष्टीतली नाही का. मनु पासून जी उत्पत्ती झाली नाही का, मनु पासून जी उत्पत्ती झालेली आहे, मनु नंतर आलेला आहे एक ऋषभ म्हणून आलेला आहे. ऋषभाचं नाव ऐकलं तुम्ही, तर ऋषभाचं नाव इक्ष्वाकु का पडलं, त्याला इक्ष्वाकु कुळ म्हणतो ना आपण. भगवंताचा जन्म इक्ष्वाकु कुळामध्ये झाला, मग ऋषभ नाव होतो, इक्ष्वाकु का पडलं. ऋषभ राजा हा शिकारीला गेला असता, खूप तहान लागली, उन्हाळ्याचे दिवस खूप तहान लागली, पाण्याचा पत्ता नाही, मरणांती त्याचा प्राण जातो की काय, अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस आला ना, त्यावेळेस तिथं इक्सू म्हणून, इक्सूचा रस दिला. इक्सू म्हणजे ऊस, इक्सू म्हणजे ऊस, ऊसाचा रस पाजला आणि राजाचा प्राण वाचला. म्हणून तेव्हापासून त्यांचं नामकरण झालं इक्ष्वाकु. हां, त्यांच्यानंतर त्या इक्ष्वाकुचा जो मुलगा आहे त्याचं नाव विकुक्षी आहे. विकुक्षी नंतर काय झालं, पुरुंजय त्यांच्या वंशामध्ये जन्माला आला. पुरुंजय नंतर काय झालं, पुरुंजय नंतर धुंधुमार जन्माला आला. धुंधुमार नंतर मानधाता आणि अंबरीश पहिला. तुम्ही अंबरीश याच्यामध्ये सांगितलं, तो अंबरीश नव्हे, तो नंतरचा अंबरीश आहे. मानधाता झाला, मानधाता नंतर अंबरीश झाला. अंबरीश पासून
युवसून झाला आणि युवसूंपासून त्रयगुण झाला. त्रयगुणापासून सत्यव्रत झाला. सत्यव्रताचीच पत्नी सत्यवती यांचा विवाह होऊन त्याच्यापासून हरिश्चंद्र राजाच्या कुळामध्ये जन्म झाला. आपण म्हणतो ना श्रीराम प्रभू कोणत्या कुळातले आहेत, तर राजा हरिश्चंद्र कुळातील. तर इथं ऐकून घ्या, सत्यव्रत आणि सत्यवतीचा विवाह झाल्यानंतर त्याच्यापासून पुत्र निर्माण झाला सत्यवत हरिश्चंद्र राजा. मग त्यांच्यापासून सत्यव्रत हरिश्चंद्र राजा झाल्यानंतर मग असा त्याच्यामध्ये एक ऋण नावाचा एक जन्माला आला. त्यांच्यानंतर असा पुढे गेल्यानंतर एक कुळ निर्माण झालं. त्याच्यामध्ये त्यांच्या कुळामध्ये पुन्हा एक नभाग नावाचा एक राजा जन्माला आला आणि नभागचा मुलगा नाभाग जन्माला आला. नाभागचा मुलगा अंबरीश जन्माला आला. हा वय तो अंबरीशा कारणे नाही का जन्मसोशी येले, या अंबरीशा कारणे जन्मसोश होईल. हा अंबरीश आहे, तो अंबरीश नव्हे. तर अंबरीशापासून नाही का मग त्यांच्यानंतर अशा पुन्हा आणखी अशा पिढ्या जन्माला आल्या त्यांच्या याच्यामध्ये. अंबरीशापासून मग सगर, ज्याला सागर म्हणत होते, मग नंतर सगर हा राजा झाला. त्याच्या अगोदर रुक झाला. रुक नंतर बाहू हा अति पराक्रमी होता आणि एवढा पराक्रमी का पूर्ण समुद्र वलयांकित राज्य त्यांनी प्रदान केलं, आपलं जिंकलं होतं. मग त्यांच्यापासून सगर जन्माले आले. सगर जन्माले आल्यानंतर मग सगरांना 60,000 मुलं झाली. लक्षात घ्या, 60,000 मुलं झाली. 60,000 मुलं झाल्यानंतर आता यांनी अश्वमेघ यज्ञ करण्याचं ठरवलं. का समुद्र वलयांकित माझ्या बरोबरी कोणी करणार नाही असं सगर राजाला वाटत होतं. यांचे 60,000 मुलं होते, यांना पाठवलं. परंतु इंद्र एवढा दृष्ट आहे का इकडे कपिल मुनी तपश्चर्या करत होते आणि त्याला तपश्चर्या कोणी करत असताना दिसलं का असं वाटते का माझ्या स्वर्गामध्येच कोणीतरी म्हणजे हा नाही का हस्तक्षेप करेल. म्हणून यानं काय केलं, जो सोडलेला घोडा होता अश्व, तो अश्व यांनी चोरून नेला इंद्राने आणि कपिल मुनीच्या आश्रमासमोर बांधून ठेवला. मग हे 60,000 त्याची मुलं आहेत ते आले पाहत कुठं गेला. त्यांना दिसला कोणाच्या समोर, कपिल मुनीच्या समोर दिसल्यानंतर काय झालं, मग कपिल आल्यानंतर कपिल मुनीला म्हणू लागले, शिव्या देऊ लागले असं तसं. आणि त्यांना त्या समाधीमधून ज्यावेळेस त्यांनी काय केलं माहित आहे का, जागवल्यानंतर काय झालं माहिती आहे का, ते क्रोधायमान झाले. जसे क्रोधायमान झाले तसे 60,000 जेवढे मुलं होते तेवढे जळून खाक झाले. विठ्ठला 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 इथपर्यंत आलेली आहे पिढी. मी तुम्हाला सांगितलेली आहे कुठून भगवंताचा आपण अवतरण करत आहोत. इथपर्यंत येऊन ठेपलेलो आपण. किती दुरून आलो. प्रवास हा भगवान विष्णूपासूनचा प्रवास आलेला आहे आपला. मधामध्ये भरपूर सोडले म्या. ते जर सोडत बसलं तर मग कीर्तन होणार नाही, नुसतं ते नाव सांगा लागतील तुम्हाला नाही का असं. तर मग सगळ्यांना 60,000 मुलं होते ते मरण पावल्यानंतर त्यांच्या बरोबरीचा एक मुलगा होता, परंतु या 60,000च्या विरुद्ध होता. त्याच्यामुळं सगर राजानं त्याला सिंहासनावर बसवलं नव्हतं. मग त्याचं नाव आहे असमंजस. त्याचं नाव काय, असमंजस. मग त्या असमंजसला एक मुलगा होता, त्याचं नाव आहे अंशुमन. तुम्ही पुराणामध्ये पाहून घेता, एकही नाव चुकणार नाही याच्यामध्ये. अंशुमानानं मग काय केलं माहित आहे का आपल्या पूर्वज जे अशा शापानं मेल्यामुळं तर त्यांनी गंगा अवतरण झाली पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, तपश्चर्या केली. कोणाची, शंकरजीची तपश्चर्या, घनघोर तपश्चर्या केली. परंतु गंगा अवतरित झाली नाही. त्यांचे प्रयत्न असफल झाले. कोणाचे, अंशुमनचे. मग अंशुमनचा मुलगा दिलीप राजा झाला. दिलीप नाही तेच प्रयत्न केले, भरपूर प्रयत्न केले, आटोकाट प्रयत्न केले, परंतु त्यांचे प्रयत्न असफल झाले. त्यांच्यानंतर येणारा त्यांचा पूर्वज आहे, हे नाव मात्र तुमच्या प्रचलित आहे. कोणता, भागीरथ. त्यांच्या कुळामध्ये भागीरथ जन्माला आला. भागीरथ जन्माला आल्यानंतर भागीरथनं अथांग अशी
तपश्चर्येनं गंगा अवतरित झाली आणि त्या गंगेचंच नाव त्याला भागीरथ पडलं. विठ्ठल एवढंच नाही तर त्या भागीरथच्या याच्यामध्ये रूप सुषण अशा प्रकारचे अनंत असे रघु राजा प्रथम, लक्षात ठेवा, द्वितीय नाही म्हटलं मी, त्याच्या जीवनीमध्ये रघुराजा पहिला झाला. खटवांग ऋषी त्यांच्याच कुळामध्ये जन्माले आलं का लक्षात. आणि त्याच्यानंतर आपल्या मूळ मुद्द्यावर येतो रघुराजा दुसरा, यांचा जन्म झाला त्यांच्या कुळामध्ये रघुराजा ना. आपण म्हणतो ना रघुराजाची ते रघुपुरीची चेली आई प्राण जाय पण वचन न जाई, नाही का. तुलसी रामायण मध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. रघुराजापासून अज झाला, अज म्हणते त्याला. रघुराजाचा मुलगा अज, आणि अज पासून जन्माले आला तो कोण आहे दशरथ. राम नाही, रामाचा जन्म व्हायचा आहे जो 12 वाजाचे आहेत आपले. विठ्ठल आपण दशरथ राजापर्यंत आलो. कुठपर्यंत आलो? दशरथ राजापर्यंत आलो. दशरथ राजाचा अज वडील आहे आणि तिथपर्यंत आलो. हा राजा एवढा काही शूर होता, कारण त्यांच्या कुळामधले एवढे असे शूर होते. आणि दशरथ राजा हा एवढा शूर होता का इंद्राला सुद्धा त्याला पाचारण करून युद्धासाठी न्यावं लागलं होतं. एवढा शूर होता, कारण दानवावर भारी पडणारा हा असा एकमेव असा शब्दभेदी बाण चालवणारा होता. कोणता? शब्दभेदी बाण चालवत होता. आणि अशा प्रकारे यांचा जन्म झालेला आहे. कोणाचा? दशरथ राजाचा. एवढा शूर होता हा. मग दशरथ राजा तारुण अवस्थेमध्ये आला. तारुण्य अवस्थेमध्ये आल्यानंतर काय झालं? लग्नायोग्य झाला. परंतु मुलगी तर पाहिजे ना. कौशल देशाचा राजा आणि त्याची मुलगी कौशल्या यांच्यासोबत विवाहाची बोलणी होत असताना त्यावेळेस लक्ष ठेवा, त्यावेळेस काय झालं नेमकं? रावण हा ब्रह्मदेवाकडे गेला. पहा, रावणाला माहीत होतं फक्त रावणाला का दशरथाला मुलगा होणार आहे म्हणून किंवा मुलं होणार आहेत म्हणून. कोणाला माहीत होतं? पण दशरथाला माहीत नव्हतं का मला मुलं होणार आहेत म्हणून. ते समोर सांगतो तुम्हाला. विठ्ठल तर झालं काय? रावण हा ब्रह्मलोकामध्ये गेला आणि ब्रह्माजीला म्हणतो माझं आयुष्य किती आहे? तुम्ही माझं आयुष्य निश्चित किती केलं? तर ब्रह्मदेव म्हणतात तुझं आयुष्य किती आहे? 325 वर्ष रावणाला सांगतात. मग आता माझं आयुष्य किती आहे? सध्या 87 वर्ष झालेली आहेत. 87 वर्षात तू झालेला आहे आणि ती एकूण टोटल आयुष्य तुझं 325 आहे फक्त. बस एवढं आलं. तर लंकेचा राजा मी, त्रिभुवन माझ्या अंडरमध्ये आहेत आणि फक्त 325 आयुष्य मला. हा तेवढंच आहे म्हणे. तुमचं वाक्य खोटं करतो, घेतलं खडकन मारावं असं. तेवढं थांब काहून नाही म्हणे, तुमचं वाक्य खोटं करायचं आहे. कोणतं? तुम्ही माझी वय मर्यादा किती निश्चित केली? 325. मी तुमची म्हणे मर्यादा 325 व्हायच्या अगोदरच माझा प्राण देतो. त्यांना समजावलं, हाम राजा असं नको करू, नाहीतर मला आयुष्य प्रदान कर. मग त्यांनी हे कधी ना ऐकलेलं तुम्हाला सांगतो मी. तर त्यांनी काय केलं? मग ठीक आहे म्हणे, तुला आयुष्य देतो, परंतु तुझं आयुष्य आहे पण तुझा प्राण ज्याच्या हाताने जाईल तो दशरथाचा पुत्र असेल म्हणे. लक्षात ठेवा. कोणाचा? दशरथाच्या पुत्राच्या शिवाय तुझा प्राण कोणीच घेणार नाही. आणि जोपर्यंत तोही तुला मारणार नाही, जोपर्यंत ही मी तुला एक साधन देतो तुझ्याकडे. काय देतो? त्यांनी सांगितलं, त्यांना अमृत कुंड दिलं. ते कुठं? बेंबीमध्ये स्थापित केलं. परंतु हे त्यांना आणि कोणाला माहीत नसलं पाहिजे. यमराजा म्हणतो आम्हीच दिलं तुला आम्ही काही कोणाला सांगणार नाही. ब्रह्मदेव म्हणते मी तुला दिलं, मी सांगणार नाही. पण रावणाच्या सोबत जेव्हा विभीषण होता तर रावण म्हणतो माझ्यावर जेवढा माझा विश्वास नाही तेवढा माझा कोणावर विश्वास आहे? विभीषणावर आहे. विठ्ठल म्हणून सांगितलं, हाही सांगणार
नाही. मग ज्या वेळेस ही गोष्ट कुठे येते याला माहीत होतं का राम म्हणजे यांचे म्हणजे दशरथाच्या मुलाच्या हातानं माझा मृत्यू आहे हे त्याला माहिती होतं, पण यांना माहीत नव्हतं. अशा प्रकारे मग इथं काय झालं माहीत आहे का, यांचं मग यांच्यामध्ये सुद्धा विघ्न आले. कोणामध्ये? यांच्यामध्ये सुद्धा विघ्न आले. कसे? मग ज्यावेळेस कौशल्या मग लग्न किती दिवसावर आहे? ते 3 दिवसावर आहे असं कोणी सांगितलं? ब्रह्माजीनं. मग आता दशरथ राजा ज्यावेळेस नावेनं जात होते त्यावेळेस नावेने जात असताना काय झालं माहीत आहे का, तर हा मायावी रूप धारण केलं यानं, कोण? रावणानं. आणि जसं माझे भगवान कृष्णाच्या लग्नामध्ये म्हणजे आई वडिलांच्या लग्नामध्ये विघ्न आलं, तसंच दशरथ आणि कौशल्याच्या लग्नामध्ये सुद्धा विघ्न आलं. यानं विघ्न टाकलं. मग तिथं यांच्यावर माया अस्त्र सोडून याला समुद्रामध्ये डुबवलं आणि तिथून कसे तरी ते वाचून एका तळाफ्यावर तरंगत गेले आणि तिथून जाऊन कौशल देशामध्ये कौशल्याला घेतलं बंद पेटीमध्ये आणि घेऊन पळाला रावण. आणि घेऊन पळाल्यानंतर एका ठिकाणी नेलं. तिथं एक मयाशूर होता आणि मयाशूराला सांगते रक्षण करूया ट्रंक पेटीचं. आणि रक्षण करताना ते मग एका तळाफ्यावर कोण? दशरथ राजा येत होता. आणि इकडे याचा विद्युत केश तो याचा भाऊ होता मयासुराचा, अति बलवान होता आणि त्याला वरदान होतं. तो कोणाच्या हातानं मरत नव्हता, फक्त भावाला सोडून. रावणाची हातानं तो मरत नव्हता, एवढं त्याला वरदान होतं. मग विद्युत केश आल्याबरोबर पाहतो, अरे तू सोन्याची ट्रंक हे दिसते, तसा पेटी उघडायला गेला. त्यानं उघडू दिलं नाही. दोघांमध्ये तुटुंब युद्ध झालं आणि असं घनघोर युद्ध झालं. या युद्धामध्येच काय झालं, हा दशरथ राजा आणि त्यांचा मंत्री सुमंत हे दोघं जण आले आणि दशरथ राजाला म्हणतात तुम्ही पेटीमध्ये जसा, कारण पेटीमध्ये कोण होतं? कौशल्या आई होती आमच्या आणि तुम्ही पेटीमध्ये. ते म्हणतात तू सुद्धा चल. नाही, कारण का तुम्ही पती पत्नी आणि तुमच्यामध्ये आमचं तिसऱ्या माणसाचं काम नाही. तू पती पत्नी जरी असन तू आमच्या मुला समान आहेस, तर आमच्यामध्ये बस. आणि ते जाऊन तिथं त्यांचा विवाह केला तिथं त्याच्यामध्ये सुमंतांनी. आणि तिथूनच ते निघून गेला. ज्यावेळेस पाहत होतं ते पेटी रिकामी, तिथून निघून गेले. पेटी रिकामीच होती. मग त्याच्यामध्ये ज्यावेळेस रावण आला, रावणानं म्हटलं शाबासकी दिली. त्यानं त्या विद्युत केसले मारल्यामुळे स्वतःच्या भावाले तर शाबासकी दिली का तू तुझ्या भावाला मारू शकतात, माझ्या भरोशाचा तू माझा एक मंत्री म्हणून मी तुला त्याला एक राज्य प्रदान केलं. आणि अशा प्रकारे इथं त्यांचं आणि हे निघून गेले. असं विघ्न आलं. मग आई कौशल्य आणि दशरथ राजा यांना पुत्र संतान नव्हती. दादा यांना पुत्र संतान नव्हती. तर मग आता काय रात्रीचं स्वप्न पडलं आहे का स्वप्नामध्ये कोणाची तरी हत्या झालेली आहे असं ज्यावेळेस वशिष्ठ ऋषी होते त्यांचे राजगुरू आहेत त्या वशिष्ठ ऋषींजवळ सांगण्यात येते का असं स्वप्न पडलं. वशिष्ठांनी सांगितलं जा उठल्याबरोबर तुम्ही कोणती 3 जीव जे दिसतील ना ते 3 जीव तुम्ही मारून टाका. 3 जीव म्हणजे तुमच्यावर तर येणारं संकट टळेल. कशासाठी गेले होते? संकट टळवण्यासाठी गेले होते. पण संकट टळवण्यासाठी गेले पण संकट उभं झालं. असं करता करता काय झालं, गेल्यानंतर तिथं पाहतो तर इकडून श्रावण बाळ आपल्या आई वडिलांची काय घेऊन चालला होता? पाण्याची होती का? पाण्याची नव्हती दादा. कशाची होती? आई वडिलांची कावळ होती. आजच्या जमान्यामध्ये भरपूर असे माझे श्रावण बाळ आहेत का ते पाण्याची कावड घेऊन जाणारे दिसतात पण आई वडिलाची नाही दिसत. दादा विठ्ठल आजच्या युगामध्ये पाण्याच्या कावडी वाहणारे सर्व सापडतील दादा तुम्हाला, पण आई वडिलाची कावड वाहणारा आणि 4 धाम करून आणणारा अजूनही पैदा झाला नाही आणि होणारही नाही अशी वाटते शंका. कारण अरे आई वडील काय चीज आहे राजा? आई वडिलांची सेवा कोण केली? श्रावण बाळानं केली. श्रावण अरे आई आणि वडील असं इथं आहे. तीर्थ तुम्ही कोट्यानकोटी तीर्थ करा पण जोपर्यंत आई वडिलांचे पाय पुजले नाहीत ना तोपर्यंत शून्य आहे. सर्व तीर्थ जे आहे 33 कोटी देवांगण ते एकाच पायात आहे. ते पाय कोणाचे आहेत?
आई आणि वडिलाचे आहेत दादा, विसरू नका. आईचे आणि वडिलाचे पाय आहेत ते 33 कोटी देवांगण ती एकाच पायात आहे. या पृथ्वी भूतलावरचे जेवढे काही तीर्थ आहेत ती एका पायामध्ये आहेत. ते पाय आहेत आई वडिलांचे. म्हणून माय बापे मी सांगत नाही, तुकाराम महाराज सांगता, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, त्याने नत जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले दादा. पुंडलिकानं काय केलं, परब्रह्माला प्रत्यक्ष अरे युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रत्माई दिशती वेशोबा. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले गा, चेन्नी वाहे भीम उद्धरी जगा. अरे त्या भगवंताला उभा करणारा पुंडलिक आई वडिलांची सेवा केली तर युग 28 युगापर्यंत माझ्या भगवंताला विटेवर उभं ठेवलं. उभा करणारा भेटला दादा उभा, परंतु बसवणारा अजून भेटला नाही. विठाला आई आणि वडील. अरे आई तर काय, आई आई असते. आई दुधावरची साय असते, आई लेकराची माय असते. वासरात आई माझी माहेचा सागर, तिला तिने जीवनाधार. आई माझी माहेचा सागर, तिला तिने जीवनाधार. तिला तिने जीवन आकार. नवी जी तांदणी तू ग चंदराची कोळ, शीतल छाया तुझी मत हवे जीवनभर. तुझ्या शीतल छायामध्ये उभं आयुष्य जगेन. आई तुझ्यासाठी मी ग, आई तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा असं आईचं अंतकरण आहे दादा, नाही का. आई सर्वांना रेखाटली हो. आई कवितेमध्ये रेखाटली गेली, आई नाटकामध्ये रेखाटली गेली, सिनेमामध्ये सुद्धा आईचं नाही का रेखाटपण आलेलं आहे. परंतु माझ्या बापाचं श्यामची आई कोणी म्हणल, परंतु आजपर्यंत माझा श्यामचा बाप नाही, श्यामचा बाप म्हणू शकलं नाही कोणी. कारण कोण्या कवितेमध्ये अजून बापाचं अस्तित्व अजून दाखवलं गेलं नाही. आईचंच अस्तित्व. आई घरात मांगल्य असते, पण एक बाप हा घराचा कणा असतो दादा. बापाला बाहेर ठेवलं, आई रडून मोकळी होऊन जाते, परंतु बाप हा अंतकरणामध्ये रडत असतो दादा. ज्या वेळेस मुलगी उपर होते ना, तर त्यावेळेस आईला जेवढी काळजी पडते माझ्या मुलीचं लग्न कशी होईल, परंतु बापाला तेवढी काळजी असते माझ्या मुलीचं लग्न थाटामाटात होईल, त्यासाठी पैसा कुठून येईल. तो बाप असतो. पैसा 10 जणांचे दरवाजे झिजवतो, कुठून तरी पैसा व्याजानं काढून आणतो, मुलीचं लग्न करतो. मुलीचं लग्न करीत असताना आई जेव्हा मुलगी सासरी जाते तर आई गळा धरून रडते दादा. आई गळा धरून रडते आणि रडून मोकळी होते, परंतु बाप हा
आडूशाला आता तिथं काय रडत नाही तो, त्याला अंतकरण नाही का? आहे अंतकरण त्याला, पण रडत का नाही? का मी जर इथं माझ्या मुलीच्या समोर रडलो तर माझ्या मुलीचा संसार माझ्या मुलीचा संसार चांगला होणार नाही, म्हणून तो तिथं रडत नाही. विठ्ठला 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 आळोशाला जाऊन आपले अंतकरण मोकळं करतो दादा, आणि रडतो तिथं जाऊन, आणि आई तो रडून मोकळी होऊन जाते. परंतु सर्व आता कुणी म्हणतो तो कठोर मनाचा आहे, कठोर नसतो दादा. त्यावेळेस ती एक त्याचा अगोदर एका जणाचा मुलगा मेलेला आहे. मुलगा मेल्यानंतर काही अंशी त्याचं हृदय द्रवलं गेलो, पण डोळ्यातून अश्रू पडला नाही. परंतु ज्यावेळेस त्याच्या मुलीचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस मुलगी सासरी निघाली, हो ढसा ढसा रडला, हो ढसा कन्या आणि जसा मग म्हणतो काय रे बाबा, तुझा 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, तुझा मुलगा वारला, पण त्यावेळेस रडला नाही, आज ढसा ढसा रडलोच राजा. अरे दादा तुला काय सांगू, अरे ज्यावेळेस मुलगा मेला, प्रेतासोबत काय रडायचं? अरे जिवंत प्रेत मी सासरी पाठवत आहो, म्हणून ढसा ढसा रडत आहे. विठ्ठला 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 हे आईचं काळज आहे दादा, आईचं काळीज आहे. आई 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 म्हणून कोणी, आईच हाक मारी मारी हाक काय, मारी हाक कुठारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. छोटासा मुलगा असेल दादा, छोटासा मुलगा असेल, मुलगा शाळेत गेला असेल आणि इथं पेढ्यांचा वाटप झाला असेल समारंभामध्ये, तर कोणती माऊली जिला लेकरू आहे ती माऊली कधी पेढा खाणार नाही दादा. ती आपल्या पदराला बांधून ठेवील आणि आपल्या मुलाची येण्याची वाट बघेल, माझा मुलगा केव्हा येईल आणि त्याला मी माझा बांधलेला पेढा देईल. शाळेतून घराला येता धरेल बोटे, बांधून ठेवलेला घालील घात ओटे, उष्टा कशा मुखाचा घेईल चुंबनाचे, सांगेन ना कराया आम्हा शुभंकर होते, आम्हा शुभंकर होते. विठ्ठला आई असते दादा, आईची माया ही वेडी आहे दादा, आईची माया वेडी आहे. एक मुलगा आणि एक त्याला लहान मुलगा एक पहिल्या वर्गातला, आणि आई आणि वडिलांचं आणि भावांचं भांडण झाल्यामुळे त्यांच्यावर केस लागली. केस लागल्यानंतर मग त्याला जायचं होतं आणि मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही जात आहे शहराला, माझ्यासाठी खेळणी आणजा, माझ्यासाठी खेळणी आणजा. असं करताना हो रे बाबा तुझ्यासाठी खेळणी आण. आणि हा गेला शहराला. गेल्यानंतर काय झालं माहित आहे का, तिथं त्यांची जे पेशी होती, पेशी 5 वाजता लागली. खेड्यामधलं वातावरण, एक सकाळची एसटी, एक दुपारची आणि एक 5 वाजताची. 5 वाजता पेशी लागली, एसटी निघून गेली, एसटी नाही. मग आता काय, तिथं झाल्यानंतर आता जायसाठी काय, अरे त्यात आपल्या मुलांना आपल्याला खेळणी सांगितली होती, खेळणी आणायची. तेवढ्या त्याला दुकान दिसलं, खेळणीसाठी गेला, खेळणे घेतल्या मुलांसाठी आणि खेळणे घेतल्यानंतर निघाला. तेवढ्यामध्ये आवाज कानावर आला का 25 रुपये अमक्या गावाले. आणि आपला कमांडोवाला असं बोलत होता. बोलता काय झालं माहित आहे का, बरं ठीक आहे चला बसल्यानंतर काय झालं, बसल्यानंतर पाऊस चालू झाला, दणक्याचा पाऊस पडत होता. आणि आडोशाला जात असताना एक तो त्याची जी गाडी होती पलटी झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर काय झालं दादा, मृत्यू झाल्यानंतर आता आई आणि मुलगा वाट बघत होता, आई बाबा येतील मला खेळणी आणतील, आई बाबा येतील खेळणी आणतील. असं करता पाहिलं, एकदम तिथं सायरन वाजला, गाडी घरी आली, मृतदेह पाहिला, आक्रोश फोडला आणि लहान एक तानूला म्हणतो,
बाबा मी तुम्हाला खेळणी सांगितली म्हणून तुम्ही झोपून आज उठा ना. तो कधी आई म्हणते बाबा आता बाबा तुझा बाबा कधी उठणार नाही. मग आता काय करायचं आता म्हणून तिनं काय केलं दिवा तेजून ठेवला आणि एकसारखी दिवाकडे बापानं म्हटलं होतं त्याच्या का तुझ्या मुलगा एक ऑफिसर झाल्यानंतर तुला सर्वच काही सुख येईल, तुला ऑफिसरची माय म्हणून मला बाप म्हणून. हे तिनं फक्त डोळ्यासमोर दृष्ट ठेवली आणि त्यांचा अंतिम संस्कार केला. आणि तेवढ्या दिवसापासून तिनं लोकांची भांडी घसणं चालू केली. मुलाला शिकवलं एवढं मुलगा ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग ते मुलगा म्हणायचा आई तू काबाड कष्ट करतोस, हे एवढे मोठे काबाड कष्ट मी तुला मदत करतो. मदत असं म्हटल्याबरोबर 10 दिशा एकट्याच्या गालपटात लावले. आई मी तर तुला मदत करायला चाललो होतो, तू मला मारलं. अरे मूर्खा तुझ्या बाबानं काय म्हटलं होतं का मी एक ऑफिसरचा बाप आणि तू ऑफिसरची माय लोक म्हणतील आणि तुला ऑफिसर बनायचं आहे. आई त्याच्यासाठी पैसा, अरे पैसाची का मी आजच जाते, आज गेली पैशासाठी तुझ्या मामाकडे जातो आणि पैसे घेऊन येतो. 4 लाख रुपये लागतील देईल माझा भाऊ. गेल्यानंतर तिथून ते आल्यानंतर हा दरवाजात होता आणि एसटी आली आणि म्हणतो बाळा तर हे घे पैसे, पण हे पैसे घे आणि शहरामध्ये जा. म्हणते आई उद्या जाईन ना, पैसे तर आणले जाईल. नाही आताच अशी तर तिकडे तुम्ही घराच्या बाहेर आताच निघून जाते. असं म्हटल्याबरोबर त्यानं आपलं सामान भरलं त्याच एसटीमध्ये निघून गेला. आणि तिकडे तो मोठा तेवढं शिकून ऑफिसर बनल्यानंतर मग काही दिवस गेल्यानंतर तो म्हणते आई माझ्या आईनं एवढं मोठं केलं, आता माझी आई कर्ज असं माझ्या आई खेळासाठी त्यानं रात्रीला झोपला नाही, रात्ररात आला. आई म्हणते तुझ्यावर कर्ज कोणाचं? बाबा म्हणते 300 रुपये रोज मिळायचा, 500 रुपयामध्ये महिना निघायचा, एवढे बाकी शिल्लक पडून लोकांचं कर्ज मी फेडलेलं आहे. तर मग आता काय? आता नाही. मग आई तू कर्ज फेडलं पण मी तुझ्या कर्जामध्ये आहे ना. असं का? अहंकारामध्ये चढला होता मुलगा, अहंकारामध्ये तुझ्या कर्जामध्ये आहो ना. कर्ज मला कर्ज मानते तू, मी जो केले ते उपकार म्हणतेस तू. बरं ठीक आहे बाबा तू म्हणतोस ना, फक्त काही नाही माझं कर्ज फेडायचं असेल एक दिवस एक रात्र फक्त माझ्या काडेला झोप, फक्त तू एक रात्र फक्त. आणि एक रात्र झोपल्यानंतर आई 12 वाजता उठली. अरे बाबा काय आई, अरे उठ मला थोडं पाणी दे. पाणी दिल्यानंतर तो झोपतच नाही. तेवढ्यामध्ये पुन्हा आवाज आला आई आपला बाबा हे बाळ उठ, मला काही खोकल्याचे औषध पाहिजे ते औषध. काय आई तू मला पहिलं नाही सांगायचं का? आता सांगत आहे पुन्हा तो झोपला गेला. 3 वाजता उठली. 3 मुलगा झोपतच नाही, गाढ झोपेमध्ये असा घोराने लागला. तेव्हा आई म्हणते हे बाळा उठ मला पाणी दे. त्यानं डोक्यावर हात टाकला आणि म्हणतो आई तुला काही कळत नाही का? हा शब्द जेव्हा त्यातून निघाला बाबू मला सर्वच करते ना. अरे ज्या वेळेस तुझा थांबा ना थोडं मी सांगत तेव्हा थांबा. एक मिनिट बसा. अरे बाबा मला कळत नाही. अरे तुझा बाप मेला ना त्यावेळेस तुला एवढं मोठं मी हे केलं, त्यावेळेस मला कळत नव्हतं. अरे ज्यावेळेस तुझी पूर्ण जबाबदारी मी हे केली मला कळत नव्हतं. मी तुझ्यासाठी 4 लाख रुपये तुझ्या मामाकडे गेलो. मामानं पैसे तर नाही पण माझा हात धरून मला बाहेर केलं, त्यावेळेस मला कळत नव्हतं. आणि मला आता एकच रस्ता होता मी कुठे जाऊ म्हणून मी एक दवाखाना दिसला. दवाखान्यामध्ये माझी डावी किडनी विकली मी 4 लाखाला आणि ते 4 लाख रुपये तुझ्याजवळ दिले, कारण मला कळत नव्हतं. आणि ते जर जोपर्यंत मी तुझ्या हाती दिले, मी घरात का गेले नाही, तर गेले असते तर रात्र तू म्हटलं असतं इथं काय लागली पट्टी कशाची आहे पांढरी, तू गेला नसता. त्यावेळेस मला कळत नव्हतं म्हणून त्याला त्याचा जागा दिसली. आणि मुलाचं आणि आईचं नातं काय असते हे तिथे त्याला समोर आला. विठ्ठला सर्वांना पुष्प उत्तरित करा सर, लवकर फास्ट मध्ये करा. आपल्याजवळ फक्त 4 मिनिटं आहेत. सर्वांना पुष्प द्या. धावतं वर्णन घेतलं माफ करा, कारण आपल्याजवळ टाइम नाही आहे, त्याच्यामुळे एवढं फास्ट मध्ये आपली सुपर फास्ट गाडी चाललेली आहे, कारण त्याला काही इलाज नाही. आता आपल्याजवळ फक्त उरले आहेत 4 मिनिट 5 मिनिट. 5 मिनिटामध्ये सर्वांकडे घ्या ना, अजून कोणी असेल तर द्या सर्वांना वाटून द्या. ए बाबू फास्ट मध्ये घेणार आहे, फाटे वाटलं तिथं सांग.
दे सर्वांकडे देऊन द्या सर्वांना द्या